नमस्कार. गुप्टे जोगळेकर महाविद्यालयातर्फे आयोजित केलेल्या संस्कार व्याख्यानमालेचा आज तिसरा दिवस आहे. गेले 2 दिवस आपण डॉक्टर माधव केळकर यांच्याकडून संस्कारांबद्दल जाणून घेतो आहोत. पहिल्या दिवशी आपण संस्कारांची व्याख्या आणि त्याची व्याप्ती पाहिली. काल आपण जन्मपूर्व संस्कार म्हणजे गर्भाधानापासून ते चूडाकर्मापर्यंत अशा संस्कारांची माहिती घेतली आणि आज आपण उपनयन संस्कार आणि शिक्षणाच्या संदर्भानं असणारे आणखी पण काही संस्कार आहेत, तर यांची माहिती आजच्या या व्याख्यानातून आपण घेणार आहोत. या व्याख्यानासाठी उपस्थित झालेले आपले वक्ते डॉक्टर माधव केळकर यांचं मी आजच्या या व्याख्यानासाठी स्वागत करते. डॉक्टर माधव केळकर यांना अशी विनंती करते की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. गेले 2 दिवस आपण संस्कार या विषयाच्या संदर्भामध्ये काही माहिती घेतो आहोत. काल विषय समाप्त करत असताना उपनयन हा संस्कार खूप महत्वाचा आहे असं म्हटलेलं होतं. याचं एक कारण महत्वाचं म्हणजे उपनयनाने ब्रह्मचर्याश्रमाची सुरुवात होते. आता त्यातल्या काही छोट्या छोट्या गोष्टींनी आपण हा विषय पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. पहिल्यांदा उपनयन हे नाव जे आहे ते एकच नाव ह्या संस्काराला आहे का, असं ह्या संस्काराला विविध नावांनी पण ओळखलं जातं. आपल्याला हे कदाचित माहिती असेल की उपनयन संस्काराला व्रतबंध म्हणतात, मौंजी बंधन म्हणतात. अशा काही निरनिराळ्या नावांनी पण हा संस्कार ओळखला जातो. उपनयन ह्या शब्दामध्ये उप अधिक नी नयती हा जो धातू आहे त्याचा अर्थ त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. म्हणजे गुरुच्या जवळ नेण्याचा विधी, संस्कार. उप म्हणजे जवळ, नी म्हणजे नयती. गुरुच्या जवळ नेणं हे या उपनयनामधनं अपेक्षित आहे. व्रतबंध असं जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये व्रतानी बांधलेला म्हणजे काहीतरी निश्चित नियमामध्ये राहणारा असा तो व्रतबंध झालेला बटू, व्रतबंध असा शब्द वापरला जातो. मौंजी बंधन असा सुद्धा शब्द वापरला जातो. तर मौंजी बंधन या शब्दामध्ये कमरेला एका विशिष्ट गवताची दोरी बांधणं, त्या मुंज नावाच्या गवताची दोरी बांधणं म्हणजे मौंजी बंधन. अशी एकच नव्हे तर 3 प्रकारच्या नावांनी हा संस्कार ओळखला जातो. आता ह्या संस्कारामध्ये मुख्यतः गुरुच्या जवळ नेणं किंवा व्रतामध्ये राहणं किंवा मुंज ह्या दोरीनी बांधणं असे जे निरनिराळे भाग आहेत ते सगळे भाग या संस्कारामध्ये अंगभूत आहेत, अंतर्भूत आहेत. म्हणून ह्या संस्काराचं ते एक नाव एकच न राहता
ह्या निरनिराळ्या नावांनी तो एकच संस्कार ओळखला जातो. आता आपल्याला हे माहिती असेल की आपल्याकडे रूढ शब्दामध्ये मुंज हा शब्द चांगल्या प्रकारे रूढ आहे. उपनयन हा शब्दापेक्षा मुंज हा शब्द जास्त रूढ आहे. याच्यात मुख्यतः ह्या नावांनी जसा हा ओळखला जातो तसंच याच्यामध्ये अजून एक गोष्ट अपेक्षित आहे. एका विशिष्ट धारणेने, विशिष्ट पद्धतीने ज्ञानग्रहणाला सुरुवात करणं. म्हणजे ज्ञानग्रहणाचा जर विचार केला तर ज्ञानग्रहण हे अगदी गर्भावस्थेपासून सुद्धा होत असतं. आपल्याला हे माहिती असेल की महाभारतातल्या अभिमन्यूची कथा हे आपल्याला सगळ्यांना माहिती असते. त्यामुळे ज्ञानग्रहण कधी सुरू होतं याचं स्वतंत्रपणे काही उदाहरण देण्याची इथे फारशी गरज नाही. ज्यांना अभिमन्यूची गोष्ट माहिती आहे त्यांना ज्ञानग्रहणाची सुरुवात गर्भावस्थेमध्येच होते हे लक्षात असेल. दुसरा भाग, घरामध्ये अनेक व्यवहारातनं हळूहळू ज्ञानग्रहण होत असतं, व्यावहारिक ज्ञान मिळत असतं. म्हणजे दोन व्यक्तींचं बोलणं असेल, दोन व्यक्तींची काहीतरी कृती असेल, एखाद्या विशिष्ट पदार्थाला तेच नाव का आहे याची काही ओळख असेल, ह्या अशा अनेक प्रकारच्या बारीक 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 गोष्टी ज्ञानामध्ये येतात. पण ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट, नैसर्गिक दृष्ट्या जरी ज्ञानग्रहण होत असेल, अनुभवातनं जरी ज्ञान होत असेल, तरी सुद्धा काही एका विशिष्ट पद्धतीने ज्ञानग्रहण व्हावं याची सुरुवात अक्षरारंभ किंवा अक्षर लेखन हा जो संस्कार केला जातो त्या संस्कारापासूनच एका विशिष्ट ते ज्ञान हे तुमच्या एकूण व्यावहारिक जगताला एका विशिष्ट पद्धतीने जोडणारं असेलच असं नाही. त्यामुळे ह्या ज्ञानग्रहणामध्ये एक ठराविक दिशेने, ठराविक उद्देशाने पुढल्या काळात ठराविक व्यवहार करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, काहीतरी एका उद्दिष्टाप्रत जायचं आहे, ह्या हेतूनी निश्चित स्वरूपात जे ज्ञानग्रहण केलं जातं त्या ज्ञानग्रहणासाठी एका विशिष्ट चौकटीत बसणं गरजेचं आहे. येता जाता सहजपणे अनुभवातनं जे ज्ञान मिळतं ते ज्ञान हे त्या व्यक्तीच्या सहज प्रवृत्तीनुसार, सहज क्षमतेनुसार वाढत असतंच, ते कोणी नाकारत नाहीच. पण जसं आत्ताच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा सार्वत्रिक दृष्ट्या ठराविक काही गोष्टींचं ज्ञान हे ठराविक वयापर्यंत होतं आणि त्याच्यानंतर निश्चित दिशा लक्षात घेऊन विशिष्ट विषयाची निवड करून मग ज्ञानग्रहण केलं जातं.
आता यातला फरक लक्षात असा घेतला पाहिजे की सार्वत्रिक व्यवस्थेमध्ये विशिष्ट ज्ञानग्रहणाची सुरुवात जर उशिरा झाली तर ते विशिष्ट ज्ञान प्राप्त होण्याला लागणारा कालावधी हा उशिराचा असेल आणि वयाची किती वर्ष पूर्ण होईपर्यंत ज्ञानग्रहणासाठी आपण योजणार आहोत याची मर्यादा कितीतरी पुढे जाऊ शकते. त्यामुळे एका विशिष्ट हेतूनी विशिष्ट शाखेचं ज्ञानग्रहण करायची सुरुवात लवकरात लवकर होणं हे प्राचीन काळी उपनयनाच्या बाबतीत स्पष्ट केलेलं दिसतं. आज अजून एका दृष्टीने जर का विचार केला तर उपनयनाचं जे वय सांगितलेलं आहे त्या वयानुसार जर आपण लक्षात घेतलं तर 8व्या वर्षी किंवा 10व्या वर्षी उपनयन होत असताना आज साधारणपणे 3री-4थी हे वय असतं. आता लक्षात घ्या, ह्या वयामध्येच जर का निश्चित केलं गेलं की कोणत्या दिशेला कोणत्या विशिष्ट शाखेमध्ये ज्ञानग्रहण करायचं आहे तर त्या विशिष्ट शाखेमध्ये ज्ञान मिळवत असताना ज्ञानाची खोली विस्तार हा किती व्यवस्थितपणे असू शकेल याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून 5व्या वर्षी अक्षरारंभ किंवा अशा स्वरूपाचा घरात होणारा संस्कार झाल्यानंतर 8व्या वर्षी उपनयन ज्या वेळेला केलं जातं त्यावेळेला हे निश्चित केलं जातं की गुरुगृही जाऊन यांनी कोणत्या स्वरूपाचं अध्ययन करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये वयाचा जो फरक आहे तोही लक्षात घेतला तर आपल्यालाही हे पटू शकेल आणि आजच्या अनेक शिक्षण तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार सुद्धा लवकर ज्ञानशाखा निश्चित झाली तर त्या ज्ञानशाखेतलं ज्ञान हे अधिक सखोल मिळवता येतं. याची चर्चा होऊन अभ्यासक्रमांची रचना सुद्धा आता बदलू लागलेली आहे. 1-2 उदाहरणं आपल्याला ही लक्षात येतील. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीपेक्षा 12वीचं शिक्षण पूर्ण झाल्या कायद्याच्या शिक्षणासाठी 5 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करणं ही गोष्ट आज व्यवस्थेमध्ये सिस्टीम मध्ये आलेली आहे. आज मी तिला तांत्रिक शिक्षणाच्या बाबतीत तंत्र शिक्षणाच्या बाबतीत 8वी-9वी पासूनच काही निश्चित दिशा पक्की जर झालेली असेल तर रोजच्या व्यवस्थेतल्या शिक्षणाच्या बरोबरीने अधिक तंत्र शिक्षणाचं शिक्षण हे तेव्हापासूनच सुरुवात केलेलं आपल्याला दिसू शकतं. त्यामुळे ह्या प्रकारचं शिक्षण मला पक्केपणाने आयुष्यभरासाठी जीवनपर्याय म्हणून निवडायचं आहे हे करण्यासाठी खूप उशीर करणं ही चूक आहे
आणि लवकरात लवकर शिक्षणाची दिशा निश्चित करून त्याच पद्धतीचं शिक्षण सुरू करणं, ह्याला प्राचीन काळी खूप महत्व असलं पाहिजे. म्हणूनच ठराविक गुरुकुलात पाठवत असताना त्या गुरुकुलामध्ये कोणत्या स्वरूपाचं शिक्षण दिलं जातंय याची व्यवस्थितपणे माहिती घेऊन मग त्या गुरुकुलाची सुद्धा निवड केली जात असली पाहिजे. यातली आपल्याला प्राचीन वाङ्मयातली निरनिराळी उदाहरणं सुद्धा लक्षात येऊ शकतात. लक्षात घ्या, वेदाचं अध्ययन करणं म्हणजे वेद पठण करणं हा एक भाग झाला, पण त्याच्या बरोबरीने निरनिराळ्या वृत्ती म्हणजे निरनिराळे व्यवसाय, निरनिराळ्या समाजोपयोगी गोष्टी तेवढ्याच तज्ञतेने झाल्या पाहिजेत. ह्यासाठी ती तज्ञता प्राप्त करण्यासाठी त्या प्रकारच्या गुरुकुलामध्ये जाणं हे तेवढंच गरजेचं आहे. म्हणून शस्त्राचं शिक्षण घेण्यासाठी कुठल्या गुरुकुलात जावं, वेदाचं शिक्षण घेण्यासाठी कुठल्या गुरुकुलात जावं, गोपालन किंवा वाणिज्याचं शिक्षण घेण्यासाठी कुठल्या गुरुकुलात जावं, समाजातल्या अशा काही व्यवस्था की ज्या व्यवस्था कष्टावर अवलंबून आहेत त्यांचं शिक्षण घेण्यासाठी कुठल्या गुरुकुलात जावं, त्याच्यामध्ये तज्ञता मिळवण्यासाठी एक प्रकारचं शिक्षण कसं सुरू करावं, या प्रकारची निरनिराळी व्यवस्था आपल्याला याच्यामध्ये प्राचीन काळापासून सुद्धा दिसते. आणि उपनयनाचा भाग हा जर का लक्षात घेतला तर 8व्या वर्षी उपनयन असा कालावधी विचारात घेत असताना एवढ्या सगळ्या अंगाने त्याचा विचार केला पाहिजे. आता प्राचीन संदर्भांचा जर का भाग लक्षात घेतला तर 8व्या वर्षी उपनयन असं म्हणत असताना सुद्धा 5व्या वर्षी सुद्धा उपनयन करावं असे काही संदर्भ काही ग्रंथांमध्ये सापडतात. म्हणजे बालकाची अध्ययनाची क्षमता, तीव्र इच्छा ही त्याच्या लहानपणीच्या एकूण वर्तनातनं आपल्याला दिसते आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्या बालकाची बौद्धिक क्षमता जर का उच्च कोटीची असेल तर त्याचं उपनयन 8व्या वर्षी किंवा 10व्या वर्षी न करता 5व्या वर्षी किंवा 6व्या वर्षी किंवा 8व्या वर्षी लवकर लवकर त्याच्या वर्णानुसार उपनयन करावं असा सुद्धा संदर्भ आपल्याला सापडतो. आदि शंकराचार्यांच्या बाबतीतलं उदाहरण खूप प्रसिद्ध आहे. 5व्याच वर्षी उपनयन होऊन आपलं एकूण सगळं जीवनकार्य 32व्या वर्षी पूर्ण करणारे शंकराचार्य आहेत. म्हणजे लहानपणी आई वडिलांनी त्यांच्या बौद्धिक क्षमतेचं आकलन किती झटकन केलं असेल. म्हणजे आंधळेपणाने हा विचार करण्याचा भाग नाही. म्हणजे आपलं अपत्य हे खूप चांगलं आहे आणि ते बुद्धिमान आहे असं प्रत्येक पालकांना वाटतच असतं. पण बौद्धिक क्षमतेची खऱ्या अर्थाने निश्चिती करून उपनयन करून त्याला अध्ययनाला योग्य दिशेला लवकरात लवकर पाठवणं, याच्यासाठी सुद्धा पालकांचं एक योग्य लक्ष, योग्य निरीक्षण, बालकाच्या एकूण वर्तनाच्या किंवा त्याच्या बौद्धिक चकाकीच्या बाबतीतलं पालकांचं निरीक्षण हे तेवढंच महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. अशा सगळ्या विचारातनं
उपनयनाचा काल, मग ते 8वं वर्ष असेल, 11वं वर्ष असेल किंवा 12वं वर्ष असेल, निरनिराळ्या वर्णानुसार हा काल निरनिराळा सांगितला जातो. 8वं वर्ष हे एका वर्णासाठी, मग 11वं वर्ष दुसऱ्या वर्णासाठी, 12वं वर्ष अजून एका वर्णासाठी असं सांगितलं जातं. जर लवकरचा कालावधी लक्षात घेतला तर 5वं वर्ष, 6वं वर्ष आणि 8वं वर्ष असं सांगितलं जातं. आता ह्या कालावधीच्या बद्दलची चर्चा झाल्यानंतर आपण ह्याच्याबद्दल पुढे अजून विचार करूया की उपनयन हे फक्त पुरुषांचंच केलं जात होतं का, केलं पाहिजे का, याचाही विचार प्राचीन ग्रंथांच्या प्रतिबिंबांमध्ये सापडतो. म्हणजे उपनयन हे फक्त पुरुषांचंच होत होतं असा दरम्यानचा कालावधी आपल्या समोर दिसतो. त्यामुळे आपल्याला तोच प्राचीन संदर्भ आहे असं आपल्याला वाटू शकतं. पण काही ग्रंथांमध्ये जे काही संदर्भ येतात त्यानुसार उपनयनाची परंपरा ही प्राचीन काळी महिलांसाठी, स्त्रियांसाठी सुद्धा होती हे लक्षात येतं. आता मनुस्मृती सारख्या ग्रंथांमध्ये सुद्धा पुराकल्पेतु नारीणां मौंजी बंधनम् इष्यते अध्यापनंच वेदानां सावित्री वचनं तथा. आता जर का विचारात घेतलं तर इथे उल्लेख केलेला सापडतो, याचा अर्थ कुठल्या तरी पुराकाळी स्त्रियांचं उपनयन चालू होतं, मौंजी बंधन चालू होतं, हे तर आपण निश्चित मानू शकतो. मधल्या काळात का बंद पडलं, कशामुळे बंद पडलं, त्यावेळची सामाजिक परिस्थिती काय होती, खरंच गुरुगृही जाण्या इतपत सुरक्षित व्यवस्था समाजामध्ये होती का, आक्रमणाचा काळ किती होता, म्लेंच्या आक्रमणाच्या काळामुळे भारतामध्ये कशा प्रकारची समाज दुरवस्था निर्माण झालेली होती. हा मधल्या काळामध्ये झालेला बदल जरी लक्षात घेतला तरी सुद्धा स्त्रियांचं उपनयन होत होतं याचा हा एक पुरावाच मानला पाहिजे. पुराकल्पेतु नारीणां मौंजी बंधनम् इष्यते अध्यापनंच वेदानां, म्हणजे त्यांना वेदांचं अध्यापन केलं जायचं. आणि सावित्री वचनं तथा, सावित्री याचा अर्थ गायत्री मंत्र, त्याचंही अध्यापन केलं जायचं. त्याच्या पुढे आहे पिता पितृव्यो भ्राता वा नयनामध्य अध्यापने अध्यापयेत परः स्वगृहे चैव कन्याया भैक्षाचर्यं विधीयते. म्हणजे गुरुगृहामध्ये जाऊन अध्ययन शक्य नाही, मग काय केलं पाहिजे, वडील, काका किंवा भाऊ हाच त्यांचं शिक्षण करत असे आणि स्वतःच्या घरामध्येच राहून, गुरुगृही जायचं नाही, स्वतःच्या घरामध्येच राहून अध्ययन करायचं. आता जर का अजून एक दुसरा संदर्भ जर लक्षात घ्यायचा झाला तर बाणभट्टाच्या कादंबरीमध्ये सुद्धा ब्रह्मसूत्रेण पवित्रीकृतकायां नारीणाम असा उल्लेख ज्या वेळेला येतो. आता ब्रह्मसूत्र म्हणजे काय, तर यज्ञोपवीत. अशा यज्ञोपवीतांनी ज्यांचं शरीर पवित्र झालेलं आहे अशा स्त्रिया, असा ज्या वेळेला उल्लेख येतो त्यावेळेला ह्या अशा उल्लेखांमधून आपल्याला हे स्पष्ट दिसायला लागतं की पूर्वीच्या काळी
स्त्रियांचं उपनयन होत होतं. अजून एक संदर्भ सांगतो. नवीन पाठ्यपुस्तकामध्ये वनदेवता वासंतीचा प्रवेश हा विशेषतः मुद्दाम आणलेला आहे उत्तर रामचरितामधला. तर आत्रेयी आणि वनदेवता वासंती यांचा जो संवाद आहे त्याच्यामध्ये ती एक गुरुकुल सोडून दुसऱ्या गुरुकुलाकडे चाललेली आहे. का तर आधी ज्या गुरुकुलामध्ये ती राहतीये तिथे 2 बाळांनी जन्म घेतलेला आहे. आता तुमच्या लक्षात येईल 2 बाळं म्हणजे कुठली, तर सीतेला झालेली कुशलव ही 2 बाळं. आता त्या दोघांच्या जन्मामुळे आमच्या अध्ययनामध्ये सारखा व्यत्यय निर्माण होतो आहे. तर मग या गुरुकुलात राहा कशाला, चला मग दुसऱ्या गुरुकुलात जाऊया. म्हणून तिथे त्या प्रसंगामध्ये ती स्पष्टपणे सांगते की मी वाल्मिकींचं गुरुकुल सोडून अगस्त्यांच्या आश्रमाकडे निघालेली आहे, इकडे आलेली आहे. आता त्या श्लोकामध्ये सुद्धा त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. तेभ्यो अधिगंतुम निगमांत विद्याम. इथे निगमांत विद्याम हा शब्द फार महत्वाचा आहे. वाल्मिकी पार्श्वात इह पर्यटामी. आता ही निगम म्हणजे काय तर वेद, निगमांत विद्या. आता वेदाचा अंत याचा अर्थ वेदांत, याचा अर्थ अद्वैत द्वैत इत्यादी चर्चा ज्याच्यामध्ये आहे, उपनिषदांचं अध्ययन आहे, भगवद्गीतेसारख्या ग्रंथांचं अध्ययन आहे, अशा प्रकारचं निगमांत विद्या शिकण्यासाठी ही स्त्री एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात चाललेली आहे. आता अशी ज्या वेळेला आपल्याला उदाहरणं साहित्यामध्ये सापडतात त्यावेळेला सहजपणे आपल्या समोर हा प्रश्न निर्माण झाला पाहिजे की खरंच असं होतं का? मग जर का असं होतं तर ते कोणत्या काळात बंद पडलं हा शोधाचा विषय असू शकतो. पण नव्हतंच असं म्हणणारे जे कोणी आहेत त्यांना हे चोख उत्तर असू शकतं की तुम्ही नव्हतंच असं म्हणता त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे उपनयन कुणाचं होत होतं ह्याची सुद्धा काही चर्चा जी केलेली आहे. त्याच्यामध्ये स्त्रियांचं उपनयन होत होतं, त्या अध्ययनही करत होत्या. फक्त अध्ययन घरात राहून करत होत्या. काही ज्या धाडसी होत्या, म्हणजे मी दोन्ही उदाहरणं का दिली की भ्राता किंवा पिता हाच अध्यापन करत होता म्हणजे ते घरातच बसून अध्ययन करत होत्या असं एका बाजूला उदाहरण आहे. पण साहित्यामध्ये उत्तर रामचरितासारख्या साहित्यामध्ये दिसणारं उदाहरण वेगळं आहे. त्या अध्ययनासाठी बाहेरही जात होत्या असंही आपल्याला लक्षात येतं. आता त्यामुळे लक्षात जर आपण घेतलं तर उपनयन हे स्त्रियांचंही होत होतं, पुरुषांचंही होत होतं. फक्त मधल्या काळात ते कुठेतरी क्षीण झालं, बंद झालं. आता उपनयनाच्या बाबतीत पुढला अजून एक जर विचार करायचा झाला तर उपनयन केल्यानंतर गुरुच्या जवळ जायचं हा त्यातला जर महत्वाचा भाग मानलेला आहे. तर कोणत्या गुरु जवळ जायचं हा सुद्धा चिकित्सेचा भाग असू शकतो. म्हणजे असं की मला कोणतं अध्ययन करायचंय, मला कोणत्या अध्ययनाची इच्छा आहे, हे माझा मी निर्णय करण्या इतपत समर्थ असेन किंवा नसेन, तर मग माझ्या पालकांनी काय ठरवलेलं आहे की ह्याला कुठल्या दिशेला अध्ययनाला पाठवावं, कुठल्या प्रकारच्या अध्ययनाला पाठवावं. त्या दृष्टीने आजही आपण लक्षात घेतोच की कुठल्या संस्थेमध्ये चांगलं शिक्षण मिळतं.
त्या दृष्टीने आपण त्या संस्थेची निवड करतो. पण संस्थेची निवड करतो म्हणजे बिल्डिंगची निवड करत नाही. तिथे कोण शिकवतात, फॅकल्टी कोण आहे. काही वेळेला आपल्याला अशी सुद्धा चर्चा ऐकण्यात येते, आम्ही शिकत होतो त्यावेळेची फॅकल्टी आता नाहीये, त्यामुळे त्यांचा हा विभाग, हे डिपार्टमेंट आता तेवढं सक्षम नाही. अशी ही चर्चा आपण काही काही संस्थांबद्दल ऐकतो. म्हणजे याचा अर्थ असा, कुठल्या गुरुजवळ जायचंय हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आता गुरुच्या बाबतीत उपनयनामध्ये गायत्री उपदेश करणारा गुरु असं ज्या वेळेला आपण म्हणतो, त्यावेळेला गुरुनी म्हणजे गायत्री उपदेश करणाऱ्यांनी गायत्री उपदेश करण्याच्या पूर्वी स्वतः 12,000 गायत्री जप स्वतः केला पाहिजे. म्हणजे आधी उपदेश करण्या इतकं सामर्थ्य त्यांनी स्वतः संपादन केलं पाहिजे आणि मगच त्यांनी उपदेश केला पाहिजे. म्हणून उपनयन संस्काराची निश्चिती ज्या वेळेला होत असते त्याच्या आधी गुरुनी, म्हणजे समजा गुरु हे वडील असतील तर त्यांनी गायत्री उपदेश करण्यापूर्वी आधी मग 8-15 दिवस, महिनाभर जेवढा त्यांना कालावधी गरजेचा असेल एकूण कामाधामातनं, त्यानुसार एवढा विशिष्ट 12,000 जप होईल इतकं आधी उपनेतृत्व अधिकार सिद्ध्यर्थ गायत्री जपाला आरंभ केला पाहिजे स्वतः गुरुनी. आता लक्षात घ्या, आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा जेवढं ज्ञान माझ्याजवळ आहे तेवढ्याच ज्ञानाच्या शिक्षणाच्या साठी मला नेमलं जात नाही. तर माझं त्याच्यापेक्षा 1 टप्पा 2 टप्पा पुढलं अध्ययन झालेलं पाहिजे. म्हणजे प्राथमिक विद्यालयामध्ये शिकवायचं जर असेल तर 12वी D.Ed तरी पाहिजे. 12वी पर्यंत जर शिकवायचं असेल तर डिग्री पर्यंत अध्ययन झालेलं पाहिजे. जर डिग्री कॉलेजला शिकवायचं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएट झालेलं पाहिजे. आणि पोस्ट ग्रॅज्युएटला जर शिकवायचं असेल तर नेट सेट झालेलं आणि डॉक्टरेट झालेलं पाहिजे. ह्या प्रकारची चढता क्रम हा अध्ययन व्यवस्थेमध्ये सुद्धा आजच्या काळात सुद्धा आपल्याला दिसतो. त्यामुळे माझ्या खिशात किती रुपये आहेत तेवढे सगळेचे सगळे मी कधीच देऊ शकत नाही. माझ्या खिशात त्याच्यापेक्षा जास्त रुपये असले तर मी त्यातले थोडेफार कोणाला तरी देऊ शकतो. दुसरा भाग, आपल्याला ही एक कथा माहिती असेल, संक्षेपाने सांगतो कारण आता कथा सांगणं हा विषय नाही. एका दरबारामध्ये 2 व्यक्तींचा सत्कार होता. एका व्यक्तीला जेवढी दक्षिणा दिली त्याच्यापेक्षा दुप्पट दक्षिणा दुसऱ्या व्यक्तीला दिली. ज्या व्यक्तीला एकपट दक्षिणा दिलेली होती ती व्यक्ती चिडली आणि म्हणाली की ह्या माझं आणि यांचं ज्ञान तर सारखं आहे, मग मला दक्षिणा अर्धी का आणि यांना दुप्पट का. तर त्यांनी सांगितलं की यांनी तुला घडवलेलं आहे, तू ज्या वेळेला अशाच एका व्यक्तीला घडवशील तेव्हा तुला एवढीच दक्षिणा देण्यात येईल. म्हणजे गुरुनी ज्या वेळेला अध्यापन करून आपलं ज्ञान हे तावून सुलाखून स्पष्ट केलेलं आहे त्यावेळेला त्याची उंची ही जास्त असते. त्यामुळे गुरु कोण, कोणत्या गुरुजवळ आपल्याला अध्ययनासाठी जायचं आहे याबद्दलचा विचार सुद्धा खूप बारकाईने करणं गरजेचं आहे. मग आपल्याला हे अनेकांना माहिती असतं की शस्त्राचं, अस्त्राचं शिक्षण असेल, वेदाचं शिक्षण असेल, गोपालन वाणिज्याचं शिक्षण असेल, अर्थशास्त्राचं, राजनीतीचं अध्ययन असेल, अशी निरनिराळ्या अध्ययनाच्या शाखांच्या बद्दलची उदाहरणं
आपल्याला साहित्यामध्ये सापडतात. आता ह्या वेळेला निरनिराळ्या प्रकारच्या अध्ययनाची साहित्यामध्ये रामायण आहे, महाभारत आहे, कौटिल्य आहे, अशी निरनिराळ्या ठिकाणी सापडतात. आणि त्या निरनिराळ्या ठिकाणी ह्या निरनिराळ्या विद्याशाखांचं अध्ययन झालेले विद्यार्थीही तेवढ्याच ताकदीचे सापडतात. आता गुरुचं महत्व किती आहे ह्याच्याबद्दलचं एकलव्याचं उदाहरण खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे एकलव्याने सुद्धा स्वतःच्या ताकदीवर अध्ययन जरी केलं तरी सुद्धा त्यांनी कुणाला तरी गुरु मानलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी शिकतो आहे अशी भावना सुद्धा त्यांनी बाळगली. त्यामुळे त्यांनी एखाद्या बाबतीत आपलं कौशल्य दाखवल्यानंतर तो गुरूंनाच विचारायचा, मी बरोबर केलं ना? म्हणजे गुरु हा व्यक्त असून दे किंवा अव्यक्त असून दे, तिथे उपस्थित असून दे किंवा आपण मानलेला असून दे, त्या गुरूंचं सामर्थ्य जर तेवढं असेल तर आपली विद्या ही सफल होणारच आहे. त्यामुळे उपनयनानंतर कोणत्या गुरूंच्या जवळ जाऊन राहायचं आहे हा सुद्धा तेवढाच महत्वाचा भाग आहे. आता त्याच्या बरोबरीने पुढला शब्द असा की व्रतबंध असा शब्द आपण पहिल्यांदा ऐकला. मग कोणत्या व्रतामध्ये राहायचं आहे, कसं व्रतस्थ राहायचं आहे, हे सुद्धा उपनयनाच्या बाबतीत खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला उपनयन झाल्यानंतर गुरुच्या घरी जाणार आहोत त्यावेळेला गुरुची सेवा करायची आहे, भिक्षा मागायची आहे. अध्ययन करत असताना स्वतःचं काम स्वतःच करायचं आहे. आपलं शरीर सुदृढ राहावं याच्यासाठी व्यायाम करायचा आहे. ह्या अनेक गोष्टी गुरुच्या बाबतीत गुरूंच्या घरी राहत असतानाच्या सांगितलेल्या आहेत. मग केवळ हेच सांगितलेलं आहे का? तर नाही, स्वतःची उन्नती करून घेण्यासाठी सुद्धा त्याच्यातल्या अनेक गोष्टी आहेत. म्हणजे बघा, मध्यंतरी एक लेख वाचला होता. त्या लेखामध्ये लेखकाने खूप काही गोष्टी अशा लिहिलेल्या होत्या की उपनयन होणं यातनं अनेक बोध जे मिळतात ते खूप महत्वाचे कसे आहेत. तर प्रचंड श्रीमंत असलेल्या व्यक्तीच्या घरचं उपनयन ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्या बटूला एक लंगोटी नेसवली जाते आणि एक पंचा नेसवला जातो. मग त्याला रेशमी वस्त्र का हो नाही नेसवत, सोन्याचे अलंकार का नाही घालत? ह्याचं कारण काय? तर तू आता अध्ययनाकडे लक्ष दे, डामडौलाकडे, वस्त्रांकडे, सोन्या नाण्याकडे पहिल्यांदा लक्ष देऊ नकोस. याचा एक बोध त्या उपनयन संस्काराच्या वेळेला सुरू झालेला असतो. भिक्षा मागून जेव म्हणजे काय? स्वतः मिळवायचं आणि स्वतः जेवायचं, पण मिळवलेलं सगळं स्वतःपुरतच ठेवायचं असं नाही. मिळवलेलं गुरूंसमोर आणून ठेवायचं, गुरु आपल्याला देतील ते आपण जेवायचं. अशा अनेक कथा सुद्धा आपण ऐकतो. मग सूर्याची उपासना करायची. मग सूर्याची उपासना म्हणजे काय? सूर्यनमस्कार घालायचे. अग्नीची उपासना करायची म्हणजे रोज अग्निकार्य करायचं. रोज संधिकालाला म्हणजे सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला उपासना करायची, म्हणजे संध्या करायची, सायं संध्या प्रातः संध्या करायची. आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं म्हणून ब्रह्मयज्ञ करायचा. अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं
हा बटू घडवला जातो की जेणेकरून कालांतराने त्याला समाजात वावरत असताना, व्यवस्थेमध्ये वावरत असताना, मग तो राजा झाला तरी सुद्धा हरकत नाही. तो राजा असेल, मंत्री असेल किंवा समाजातला एखादा गुरु असेल, तो त्याच ताकदीने समाजामध्ये वावरतो का? आणि ती ताकद, ती क्षमता निर्माण करण्यासाठी व्रत कसं आचरलं पाहिजे ह्याच्या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यातनं सांगितल्या जातात. आता ह्याच्यामध्ये ह्या अनेक गोष्टी आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला ह्या गोष्टी आजच्या काळात सुद्धा तेवढ्याच गरजेच्या आहेत हे आपल्यालाही लक्षात येऊ शकतं. म्हणजे प्राचीन काळी उपनयनाच्या बाबतीत जो उपदेश, जी आचार पद्धती सांगितलेली होती, ती आचार पद्धती आजच्या काळातल्या विद्यार्थ्याला गरजेची आहे की नाही, ह्याचा जर का आपण विचार केला तर सहजपणे आपल्याला लक्षात येतं की खरंच आजचा विद्यार्थी अशा शिस्तीत जर वागला तर ज्ञान संपादनाची त्याची उंची ही किती वेगात चांगल्या कोटीला, चांगल्या पातळीला जाऊ शकते. मग ज्या वेळेला तो गुरुची सेवा करतो त्यावेळेला स्वतःचे कष्ट सुद्धा मोजत नाही. म्हणजे मला फार कष्ट पडतायत म्हणून गुरुच्या सेवेमध्ये मी काहीतरी कुचराई केलीये, कमतरता केलीये असंही होत नाही. पण हे होण्यासाठी तो स्वतःची शरीर संपदा सुद्धा तेवढ्याच ताकदीने वाढवत असतो. अशा व्यवस्थांमध्ये जो उपदेश सांगितलेला असतो तो उपदेश कालातीत असतो. म्हणजे जोपर्यंत अध्ययन अध्यापन व्यवस्था चालू आहे तोपर्यंत ह्या प्रकारचा उपदेश हा निश्चित गरजेचा असतोच. त्यामुळे उपनयन आणि उपनयनाच्या बाबतीत सांगितले जाणारे नियम हे कालानुसार कदाचित व्यवस्थेमध्ये बदल करता येईल. म्हणजे सध्या गुरु गृही जाऊन राहत नसले, घरामध्ये राहत असले तरी सुद्धा काही नियमांनी राहणं हे घरामध्ये सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. मग आपण अध्ययन करतो आहोत, आपण आता थोडे मोठे झालेले आहोत, आपल्याला अंगावर कपडे ठेवायचे असतात, प्रातर्विधी किंवा अनिवार्य विधी कुठे करायचा असतो हे आपल्याला आता समजू लागलेलं आहे. इतपत आता आपली वयाची पातळी आहे. तर मग आपण गुरुगृही राहिल्यानंतर गुरुची सेवा करतो, गुरुच्या कामांमध्ये मदत करतो. तर मग आपण आता ज्या वयात आहोत त्या वयामध्ये घरामध्ये जर आपण राहत आहोत तर आपल्याला सर्व व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या आई वडिलांची सेवा आपण किती करतो? आपण आपल्या वस्तू या योग्य जागी ठेवतो का? आपण स्वावलंबनाने वागतो का? हा विचार आजच्या काळात घरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा तेवढ्याच योग्य पद्धतीने, योग्य दिशेने करणं गरजेचं आहे. त्यामुळे उपनयनाच्या वेळेला जो उपदेश, व्रताचा उपदेश केला जातो तो उपदेश कालसापेक्षतेनुसार बुरसटलेला, चुकीचा किंवा वाया गेलेला आजच्या काळात सुद्धा नाही. आता ह्या उपनयनाच्या बाबतीत पुढला भाग जर बघायचा झाला तर ह्या एकूण उपनयनाच्या विधीमध्ये काय काय केलं जातं. तर सार्वत्रिक, ज्या वेळेला मी काल सांगितलं की कुठल्याही संस्काराच्या बाबतीत
जर काही करायचं असेल तर गणपती पूजन, पुण्यावाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, मग ह्या कर्माच्या बाबतीत नवग्रहांची अनुकूलता असावी म्हणून ग्रहयज्ञ किंवा ग्रहमख असा शब्द वापरला जातो. नवग्रह शांती असा शब्द वापरला जातो. मंडप देवतांची पूजा म्हणजे देवक बसवणं असं केलं जातं. मग ह्याच्या बाबतीमध्ये मुंज होत असताना बुद्धीचा करता हा गुरु आहे. गुरु म्हणजे शिक्षक नव्हे, नवग्रहांमधला गुरु. मग त्याची अनुकूलता असावी म्हणून गुरुबल असावं म्हणून गुरुची काही जपजाप्य शांत असेल. हे सगळे विधी मुंजीच्या आधी आदल्या दिवशी किंवा आधी 4-8 दिवस होत असतात. प्रत्यक्ष मुंजीच्या दिवशी जर चौल संस्कार झालेला नसेल तर तो चौल संस्कार, याचा अर्थ शेंडी ठेवण्याचा संस्कार सुद्धा त्याच दिवशी केला जातो. केस कापले जातात, शेंडी ठेवली जाते, स्नान केलं जातं आणि त्याच्यानंतर मातृभोजन म्हणून एक विधी केला जातो. आता मातृभोजन ह्या समारंभाच्या बाबतीत सुद्धा जर विचार केला तर आईच्या हातून, आईच्या पानातलं जेवण हे त्यानंतर बंद करायचंय. काय कारण? तर आता मी कुणाचंही उष्ट खाणार नाही, आपलं उष्ट टाकणार नाही, जेवढं पाहिजे तेवढं घेईन, पाहिजे तेवढं सगळं संपवेन, अन्न वाया घालवणार नाही. आता जर का अन्नाच्या बाबतीतला संस्कार हा जर का विचारात घेतला तर शिवाशिव, उष्ट खाणं या बाबतीतली चर्चा सध्या तर खूप होते आणि एकाचं उष्ट दुसऱ्याला देणं, इन्फेक्शन, संसर्ग ह्या प्रकारची चर्चा तर खूप होते. पण मग प्राचीन काळापासून जे सांगत होते ते बुरसटलेलं आणि आजचं इन्फेक्शन इत्यादी जगतामधलं प्रगत, असं कसं होईल? त्यामुळे एका विशिष्ट टप्प्यानंतर एकमेकांचं उष्ट खायचं नाही. हे पक्क करण्यासाठी मातृभोजनासारखा संस्कार, मातृभोजनासारखा समारंभ होतो. मग त्याच्यानंतर लौकिक अर्थाने आशीर्वाद देण्याचा प्रकार म्हणजे मुंज, म्हणजे मंगलाष्टक होतात आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने मुंजीच्या विधीला सुरुवात होते. म्हणजे मुंजीचे जे खऱ्या अर्थाने धार्मिक विधी आहेत ते इथपर्यंत झालेलेच नाहीत, तर ते त्याच्यानंतर सुरू होतात. मग त्याच्यानंतर त्या बटूला निरनिराळ्या वस्तू परिधान केल्या जातात. एक म्हणजे त्याला कमरेला लंगोटी बांधली जाते, एक पंचा नेसवला जातो, अंगावर एक पंचा दिला जातो, त्याला यज्ञोपवीत घातलं जातं, हरणाचं कातडं पांघरलं जातं, त्याच्यानंतर दंड दिला जातो स्वसंरक्षणाचं प्रतीक म्हणून, कमरेमध्ये दर्भाची मुंज बांधली जाते. हे सगळं त्याला नेसवलं जातं, परिधान केलं जातं, दिलं जातं. त्याच्यानंतर आजपर्यंत कधीही न केलेलं म्हणजे आचमन तो स्वतः करतो. 24 नावं जी विष्णूची सांगितलेली आहेत त्यातल्या 3 नावांनी पाणी पिणं, 1 नावाने हात धुणं आणि पुढली 20 नावं म्हणणं, या क्रियेला आचमन क्रिया असं म्हटलं जातं. ती आचमन क्रिया तो करतो. त्याच्यानंतर अग्नीमध्ये काही मंत्रांनी हवन केलं जातं. स्वतः बटूही एक समिधा घेऊन अग्नीमध्ये हवन करतो, अग्नीची प्रार्थना करतो. इंद्र देवतेला आपल्याला पुष्ट अशी इंद्रिय दे म्हणतो. त्याच्यानंतर अग्नी देवतेला प्रार्थना करतो.
सूर्यदेवतेला प्रार्थना करतो, माझी बुद्धी तल्लख होऊन दे अशी प्रार्थना करतो. त्याच्यानंतर गुरु त्याला गायत्री मंत्राचा उपदेश करतात. आता गायत्री ह्या शब्दाबद्दल अनेकांचा एक गैरसमज असतो. गायत्री ही कोणतरी एक देवी आहे, देवता आहे, अशा कल्पना निरनिराळ्या नंतरच्या पुराणामध्ये त्यांचं ध्यान, त्यांचं स्वरूप असं उत्तर काळामध्ये खूप आलं. पण मुळामध्ये गायत्री हा छंद आहे, मीटर आहे. आणि सावित्री म्हणजे सविता सूर्य ही त्याची देवता आहे त्या मंत्राची. 8 अक्षरांचे 4 चरण असले तर त्याला अनुष्टुप म्हणतात आणि 3 चरण असले तर त्याला गायत्री म्हणतात. असा तो गायत्री मंत्र त्याचा उपदेश करतात. आता उपदेशाच्या बाबतीत सुद्धा गायत्री मंत्र सांगत असताना स्पष्ट केलेलं आहे की साक्षात सगळा मंत्र एकदम सांगू नये. पदशहा अर्धर्चशहा याचा अर्थ पहिल्यांदा एक एक चरण सांगावा, मग अर्धा सांगावा आणि मग पूर्ण सांगावा. म्हणजे हळूहळू क्षमता वाढवण्यासाठी ज्ञान देणं हे सुद्धा टप्प्याटप्प्याने व्हावं असं सांगितलेलं आहे. मग बटू भिक्षा मागतो. त्या कुटुंबाची अवाढव्य क्षमता असून सुद्धा गुरुच्या घरी राहून भिक्षा मागूनच जेवायचं आणि भिक्षा मागून गुरुची सेवाच करायची, हा सुद्धा एक स्वावलंबनाचा संस्कार आहे. आणि तो संस्कार त्या मुंजीच्या दिवशीच सुरू होतो. आणि पहिल्यांदा ज्या लोकांकडून नकारात्मक उत्तर मिळणार नाही अशा लोकांकडे पहिल्यांदा भिक्षा मागावी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे पहिल्यांदा आईजवळ भिक्षा मागतो, मग कोण मावशी असेल, काकू असेल त्यांच्याजवळ भिक्षा मागतो. आणलेल्या भिक्षेतल्या तांदूळाचं भात शिजवून त्याची आहुती अग्नीला दिली जाते 3 देवतांच्या निमित्ताने. आणि मग आणलेल्या भिक्षेतलं अन्न बटुभक्षण करतो. त्यामुळे भिक्षा मागून आणली की गुरुला द्यायची, गुरुनी त्याच्यातनं देवतांना संतुष्ट करायचं, हवन करायचं आणि मग त्या भिक्षेचा भाग आपण खायचा. ह्यानंतर पुढे 4 दिवसांनी मेधाजनन नावाचा एक विधी केला जातो. मेधाजनन याचा अर्थ असा की बुद्धीची निर्मिती, बुद्धीची सुरुवात, त्याला पैलू पाडण्याची सुरुवात असा अर्थ लक्षात घेऊन जो ब्रह्मवृक्ष मानलेला आहे, याचा अर्थ पिंपळाचा वृक्ष अश्वत्थ, त्या मुळासहित असलेल्या अश्वत्थाच्या झाडाला पाणी घालून त्याच्या मुळाशी अध्ययनाची सुरुवात करण्याची निश्चिती करणं. आणि जर तशा प्रकारचं झाड नाही मिळालं तर दर्भाचं मुळासकट असलेलं स्तंभ त्याला पाणी घालावं आणि मग तिथे मेधाजनन सूक्त जे आहे त्याचं पठण केलं जातं. आणि मग हा उपनयनाचा साधारण विधी समाप्त होतो. पण त्याच्यानंतर प्रत्यक्ष वेदाध्ययन कधी सुरू करावं तर पुढे उत्सर्जन आणि उपाकरण असे 2 विधी पुन्हा सांगितलेले आहेत. त्यातला उपाकरण हा जो विधी आहे तो नूतन उपाकरण श्रावणामध्ये केला जातो. श्रावण पौर्णिमेला किंवा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी जेव्हा श्रवण नक्षत्र असतं त्या दिवशी किंवा हस्त नक्षत्र ज्या दिवशी असतं त्या दिवशी अशा प्रकारचा उपाकरण विधी केला जातो, ज्या दिवशी अध्ययनाला प्रत्यक्ष सुरुवात होते.
त्यानंतर क्रमाक्रमाने जसजसं अध्ययन पुढे पुढे जातं तसतशी 4 व्रत सांगितलेली आहेत. महानाम्यादी 4 व्रत सांगितलेली आहेत आणि त्या व्रतांचं क्रमाक्रमाने आचरण करून अध्ययनाचा एक एक टप्पा 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 पुढे जात 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 गेल्यानंतर अध्ययन पूर्ण झालं. आता गुरुच्या घरी मी आता राहणार नाही असं होऊन मग समावर्तन स्नान करून गुरुच्या घरातनं बाहेर पडायचं. आता समावर्तनाच्या बद्दल सुद्धा काही ठिकाणी रूढी आहे, पण ती कशी चुकीची आहे तेही लक्षात घेतलं पाहिजे. मुंज झाले लगेच सोडमुंज करून टाकतात. सोडमुंज ह्या शब्दामध्येच तो अर्थ आलेला आहे की मुंज बांधणं आणि मुंज सोडणं म्हणजे अभ्यास सुरू करणं आणि अभ्यास पूर्ण करणं. मग लगेच सोडमुंज करून चालेल का? त्यामुळे अध्ययन पूर्ण झाल्यानंतर समावर्तन करणं आणि गुरुची आज्ञा घेऊन आपल्या घरी येऊन पोचणं म्हणजे समावर्तन आहे. म्हणजे समावर्तन झाल्यानंतर तो गुरुच्या घरी जात नाही, गुरुच्या घरातनं परत येतो आणि परत आणण्यासाठी कुणाला तरी पाठवलं जातं. मग तिथे मामाला पाठवणं अशी एक रूढी पडून गेलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये समावर्तन संस्कार ज्या वेळेला केला जातो त्यावेळेला त्याला स्नान असं सुद्धा म्हटलेलं आहे. समावर्तन स्नान. त्यामुळे तिथनं परत आल्यानंतर समावर्तन अध्ययन पूर्ण झाल्यानंतर मग विवाहाचा प्रकल्प सुरू होतो. म्हणजे विवाहाचा प्रकल्प म्हणजे काय? मग कन्या परीक्षण असेल, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर सुरू होतात. त्यामुळे उपनयन किंवा उपनयनाच्या संबंधात ते नाव का, त्याचा कालावधी काय, स्त्रियांचं आणि पुरुषांचं होतं की नाही, मग उपनयन झाल्यानंतर गुरुचं सामर्थ्य कसं असावं, गुरुकडे काय असावं, उपदेश केलेला आहे तो आजच्या काळात सुद्धा कसा लागू आहे, उपनयनाचा विधी काय, अशा सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण विचार केलेला आहे. खरा विचार केला तर काल जेवढा विषय होता तो खूपच संक्षिप्त होता, पण उपनयन हा विषय तसा खूप विस्ताराने सांगण्यासारखा आहे. पण काही एक वेळेची मर्यादा निश्चित केलेली असल्यामुळे मी जास्तीत जास्त वेळ पाळण्याच्या संदर्भात प्रयत्न केलेला आहे. आयोजकांची जर का अनुमती असेल तर एखाद 2 प्रश्न घ्यायला हरकत नाही. मध्ये इथे चॅटबॉक्स मध्ये 1-2 गोष्टी आलेल्या होत्या, त्या मी टाईप करून त्याच्यामध्ये देईन. म्हणजे महानाम्यादी व्रत चतुष्टय काय आहेत, ते 4 व्रत कोणती ते लिहून पाठवीन. त्याच्यानंतर पुराकल्पेतून हरिणाम मौंजी बंधन मिश्यते हे जे आहे तो श्लोकही लिहून पाठवीन. आणि अशी जर का आत्ताच्या वेळामध्ये प्रश्नोत्तर पूर्ण झाली नाहीत तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही प्रश्न विचारा. इथला वेळ वाचवावा म्हणून त्याच ग्रुपमध्ये शक्य होईल तेवढं मी त्याची उत्तरं लिहून पाठवीन. आत्ताचा वेळ इथे माझ्या बोलण्याचा मी थांबवतो. 1-2 प्रश्नांना हरकत नसावी. प्रश्न विचारायला हरकत नाही. आता चॅटबॉक्स मध्ये जे 2 प्रश्न आहेत त्याबद्दल सरांनी सांगितलंय की ते नंतर लिहून पाठवणार आहेत. तर त्याखेरीज जर प्रश्न असेल तर विचारायला हरकत नाही. विचारू? हा, विचार. हा, मला असं विचारायचं होतं की सर म्हणाले की आपलं जे स्पेशलायझेशन असेल ते जितक्या लवकरात लवकर शक्य होईल तितकं चांगलं सुरू झालेलं. तर 6 किंवा 8 वर्ष हे वय त्या मुलाचं असं काही वेळेला असू शकतं ना की त्या मुलाला कळत नसेल की आपल्याला काय आवडतंय आणि पालक वेगळंच ठरवत असतील आणि मग एका टप्प्यानंतर असं होऊ शकतं की त्याला त्याचा जन्माने जो वर्ण मिळालेला आहे
त्या वर्णाच्या व्यतिरिक्त वेगळंच काहीतरी आवडायला लागू शकतं. मग अशा वेळेला त्या मुलांनी काय करावं? अशी काही व्यवस्था होती का? आहे आहे. आता तुम्हाला उदाहरणं जर का लक्षात घेतली तर तुमच्याही लक्षात येईल. विश्वामित्रांचं उदाहरण सांगितलं जातं. विश्वामित्र जन्माने क्षत्रिय होते, पण ते सुद्धा अध्ययनाच्या पराकोटीने ब्रह्मर्षी झाले. आणि परशुराम हे वर्णानी ब्राह्मण होते, पण त्यांनी सुद्धा शस्त्रविद्या शिकलेले होते. इदम ब्राह्मम इदम क्षात्रम असं त्यांच्याबद्दल म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही असंही लक्षात घेतलं पाहिजे की पालकांनी दिलेली दिशा ही त्यांच्या निरीक्षणानुसार दिलेली दिशा असू शकते. पण जर कालांतराने असं वाटलं की हा मनुष्य पढिक अध्ययनापेक्षा कौशल्याच्या कामामध्ये जास्त उत्तम काम करू शकतो, असं जर लक्षात आलं तर कौशल्याची कामं जी सांगितलेली आहेत ती सुद्धा तो करू शकतो. आता त्यातलं एक उदाहरण म्हणून सांगतो की वर्ण बदलण्याची व्यवस्था काही काळ प्राचीन काळी होती. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो, तुमच्याही हे निरीक्षणात येऊ शकतं की एका विशिष्ट गोत्राची व्यक्ती एका विशिष्ट वर्णामध्येच सापडते असं नाही. तुम्ही जर निरनिराळ्या लोकांकडे चौकशी केली तर त्याच गोत्राची सर्व वर्णांमध्ये माणसं सापडतात. याचाच अर्थ असा की त्याच गोत्रामधले निरनिराळे लोक निरनिराळ्या कामांना आपल्या आवडीनुसार गेलेले प्राचीन काळी होते. जन्मानुसार वर्ण ठरवला पाहिजे हे खूप नंतरच्या काळात आलेलं आहे. मी नंतरच्या काळात याचा अर्थ साधारणपणे गेल्या 3-4 हजार वर्षामध्ये हे घडलेलं असेल. त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये जर विचार केला तर आपल्याला सुद्धा हे माहिती होऊ शकतं की वर्णानी ती व्यक्ती कोणी जरी असली, अश्वत्थाम्यासारखं उदाहरण आहे, परशुरामाचं उदाहरण आहे, विश्वामित्रांचं उदाहरण आहे, द्रोणाचार्यांचं उदाहरण आहे. अशी काही काही मंडळी आपल्याला सापडू शकतात की जी अध्ययन करता करता हळूच त्यांनी सांधा बदलला आणि ते दुसऱ्या अध्ययनाला निघून गेले. त्यामुळे असं मुळीच नव्हतं. प्राचीन काळी, प्राचीन काळ म्हणत असताना मी अतिप्राचीन काळ असं म्हणेन. ज्या वेळेला जन्मानुसार वर्णाची व्यवस्था ही हळूहळू पक्की होत गेली तो काळ खूप नंतरचा आहे आणि तोच आपल्या डोक्यावर थापला जातो. त्यामुळे असं समजायचं मुळीच कारण नाही. वडिलांचं, आईवडिलांचं निरीक्षणाने त्यांनी तर सुरुवात केलीच पाहिजे ना. पुढे कदाचित पटलं असेल मी काय बोललो ते. हो सर. तेजश्री. सर नमस्कार. माझी अशी शंका आहे की मुंज करत असताना जर त्या घरातल्या मौंज मुलाच्या नात्यात जर कोणाचं निधन झालं आणि सुतक लागल्यानंतर त्यांना माहित नसताना मुंज झाली तर मुंज मुलावर त्या विधींचे काय परिणाम होतात का? खरं म्हणजे हा विषय अजून 2 दिवसांनी येणार आहे, अंत्येष्टी विषयाबद्दल. हो, पण अशौच पालन हा त्यातला एक भाग आहे. तो विषय तिथे येणार आहे. पण आता एका वाक्यात सांगतो, अज्ञानामध्ये सुख असतं. त्यामुळे सुतक समजलं नाही तोपर्यंत काही चिंता करायचं कारण नाही. बरोबर. पण अशौच पालनाच्या बाबतीतला गोष्ट आणि तो अंत्येष्टी कर्माच्या वेळेला म्हणजे अजून 2 दिवसांनी, उद्या विवाह या विषयावर आहे, परवा अंत्येष्टी आहे, त्याच्यामध्ये हा विषय येणार आहे, अशौच पालन. आणखी हा बोल. भिडे म्हणून कोणीतरी. हो सर, उपनयन विधी होत असताना तो मुंज मुलगा असतो तर त्याच्या कानात गायत्री मंत्र सांगितला जातो, तर तो कानातच का सांगतात? तर याच्या पाठीमागे शास्त्र काय असू शकेल? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.
की मी ज्या वेळेला काहीतरी एक विद्या देतोय ती पात्र व्यक्तीलाच दिली गेली पाहिजे. आणि मी देत असताना ज्या व्यक्तीच्या हेतूनी मी गेली काही दिवस जप केलेला आहे, 12,000 जप केलेला आहे, त्या जपाचं सगळं सामर्थ्य त्या उपदेशामध्ये जर उतरायला हवं असेल तर तो मंत्र मी जर का सार्वजनिक सगळ्यांना माईक वरून सांगितला तर त्याचं केंद्रीभूत सामर्थ्य त्या बटूच्या ठिकाणी पोचणार नाही. म्हणून उपदेश करत असताना तुम्ही सुद्धा लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला जनरल उदाहरण देतो की थोड्या एका विशिष्ट स्तराच्या मुलांना थोडंसं प्रगत शिकवावं म्हणून शिक्षक स्वतंत्रपणे बोलवतात की नाही? का बोलवतात? तर त्यांची एक पातळी त्यांना गाठवून द्यायची असते आणि त्याच्यामध्ये त्यांनी तो स्पार्क बघितलेला असतो. आणि त्यांनाही, शिक्षकांनाही वाटत असतं की मी जे शिकवणार आहे ते स्पेसिफिक त्याच विद्यार्थ्यांनी ग्रहण करावं, त्यांच्यामध्ये मी तो स्पार्क बघितलेला आहे. आता असं ज्ञान ज्या वेळेला तुम्ही स्पेसिफाय करता, विशिष्ट व्यक्तीलाच देता, त्यावेळेला ते सार्वजनिक सगळ्यांच्या समोर माईक वरनं सांगणं ही चूक आहे. म्हणून त्याला तो कानातच सांगितला जातो आणि ज्याची मुंज आहे त्यालाच सांगितला जातो. मग कदाचित असा सुद्धा प्रश्न पडेल दुसरा की त्याच वेळेला त्या मानवामध्ये मुंज झालेले अजून 5-50 जण असतील, त्यांना तर तो येतोय, पण आज मितीला उद्दिष्ट कुणाचं आहे तर त्या बटूचं आहे. आणि जो उपदेश करणारा आहे त्यांनी स्वतः त्याचं सामर्थ्य संपादन केलेलं आहे. म्हणजे मग त्याला त्याचा फोकस कुणाकडे ठेवायचा आहे तर त्या बटूकडेच ठेवायचा आहे. त्याचा फोकस सार्वजनिक नाही आहे, त्याचा फोकस स्पेसिफिक आहे. बहुतेक लक्षात आलं असेल. हो सर, धन्यवाद. हॅलो सर. मुलींच्या हा बोला. ज्या वेळेला उपनयन हा विषय येतो त्यावेळेला बऱ्याच वेळा गार्गी आणि मैत्रेयी यांचा उल्लेख केला जातो, तर मग त्यांच्याविषयी काही सांगू शकता? नाही, विश्वामित्र नव्हे, बृहदारण्यकोपनिषदामध्ये हा प्रसंग येतो मुख्यतः. पण त्याच्यामध्ये कसं आहे माहितीये का, त्यांना 2 पत्नी होत्या, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की स्त्री प्रज्ञा तू कात्यायनी. स्त्री प्रज्ञा म्हणजे काय? आपला संसार करण्याच्या क्षमतेची कात्यायनी होती. ती फार अध्ययन करण्याच्या फंदात पडत नव्हती. मग जी अध्ययन करत होती तिला उपदेश करण्याच्या बद्दल ते तेवढ्या क्षमतेने आपली ताकदही वापरत होते. जी तेवढी ताकदीची नव्हती तिला ते उपदेश करायला जात नव्हते. म्हणजे ह्याच्यामध्ये 2 स्त्रियांमध्ये सुद्धा आपल्याला फरक सापडतो की नाही, फरक दिसतो की नाही? त्यामुळे मुंज होणं न होणं आणि झाल्यावर सुद्धा त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग करून पुढे अध्ययनाची परंपरा स्पष्ट करणं, दाखवणं, आपला चकाकी दाखवणं. मग पुरुषांच्या बाबतीत सुद्धा हा प्रश्न खरा पडला पाहिजे की मुंज एवढ्या मुलांची झाली, पण मग त्यातला चकाकला कोण, त्यातला पुढे कोण गेला? त्यामुळे अध्ययनाला स्त्रिया पण जात होत्या, पुरुष पण जात होते, पण त्यातलं चकाकत कोण होतं तर त्यातला एखादीच व्यक्ती. मग त्यांच्याशीच ते ब्रह्मवाक्याची चर्चा करत होते. त्यामुळे ही जी उदाहरणं येतात ती फार विरळ उदाहरणं आहेत आणि त्यातली जी ठळक उदाहरणं दिसतात त्याच्यामध्ये गार्गी आणि मैत्रेयी यांची उदाहरणं येतात.
मुलींचं उपनयन झाल्याचा कुठे दाखला मिळतो का? म्हणजे तुम्ही सांगितलेले 1-2 संदर्भ तसे आहेत प्रसिद्ध, पण असं अमुक एका याचं झालेलं आहे अशा प्रकारचा संदर्भ काही कुठे वाचलेला आहे का? कोणत्या काळातला? कुठल्याही? नाही, मी प्राचीन काळातले पुराकल्पेतून आरेणाम असं म्हटलं. हा. आता त्याच वेळेला पुराकल्पे म्हणण्याची वेळ आलेली होती, म्हणजे किती काळी ते बंद पडलं असेल बघा. पण साहित्यामधली सुद्धा मी 2 उदाहरणं याच्यासाठी दिली की एक वेळ मूळ साहित्याच्या काळामध्ये जरी ते नसलं तरी सुद्धा, म्हणजे चिकित्सक विचार करायचा झाला तर साहित्याच्या त्या काळात, म्हणजे उत्तर रामचरिताच्या भवभूतीच्या काळात, ज्या वेळेला भवभूतीनी अशा प्रकारचा एखादा प्रसंग आपल्या नाटकामध्ये प्रतिबिंबित केला, त्यावेळेला भवभूतीला सुद्धा असा प्रसंग तिथे घालण्याची स्थिती समाजामध्ये असली पाहिजे ना. बाणभट्टांनी ज्या वेळेला असं म्हटलं त्यावेळेला, म्हणजे बाणभट्टाच्या कादंबरीमध्ये तो मातंग चरिताच्या मध्ये केवळ तो यज्ञोपवीत आणि ब्राह्मण आहे एवढं समजत होता, पण तो कर्मानी ब्राह्मण नव्हता, अशी ही उलटी उदाहरणं सापडतात. त्यामुळे केवळ उपनयन झालं म्हणजे तो फार थोर झाला असंही समजायचं कारण नाही. म्हणजे हे मीच म्हणतो, उपनयन झाला म्हणजे काय फार थोर झाला का? उपनयन झाला म्हणजे थोर नाही झाला, त्याच्या पुढल्या काळात जाऊन त्यांनी अध्ययन केलं तर तो थोर झाला. आणि याच्या दुसरंही उदाहरण जर म्हणायचं झालं तर स्वतः शंकराचार्यांच्या चरित्रामध्ये शंकराचार्यांनी या उदाहरणाचा उल्लेख जाबालाचा केलेला दिसतो. की आता मी हे सांगत बसलो ना तर खूप वेळ, म्हणजे आत्ताच 5:15 झाले. समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम असं म्हटलेलं आहे. म्हणजे जो ब्रह्मनिष्ठ आहे तर तो समित पाणी, याचा अर्थ त्यांनी समिधा हातात घ्यावे आणि गुरुकडे जावं. एवढी साधी सोपी सिस्टीम उपनयनाच्या बाबतीत होती की मला अध्ययनाची इच्छा आहे, मी हातात समिधा घेतली आणि गुरुकडे शोधत शोधत गेलो आणि गुरुला सांगितलं की मला अध्ययन करायचंय. तर त्यांनी विचारलं कोण तू? तर तो म्हणाला की मला माझ्या वडिलांचं नाव नाही माहिती. मग ते म्हणाले अरे मग तुझी आई कोण? मग त्यांनी सांगितलं जाबाली. ठीक आहे, मग तू खरं बोललास म्हणून तू सत्यकामा आहेस आणि तू जाबालीचा मुलगा आहेस म्हणून जाबाला आहेस. सत्यकामा जाबालाची ही कथा जर लक्षात घेतली तर विशिष्ट वर्णाचं, म्हणजे जन्मजात वर्णाचंच उपनयन होत होतं. हा सुद्धा एक जो भ्रम समाजामध्ये आत्ता दिसतो तो मधल्या काळात, म्हणजे गेल्या 1000-2000-5000 वर्षामध्ये हा दृढ झालेला असेल, पण त्याच्या पूर्वीच्या काळात नसेल. भवभूती सारख्या साहित्यामध्ये ज्या वेळेला प्रतिबिंबित दिसतं त्यावेळेला त्या काळामध्ये अशी साहित्य कृतीमध्ये उदाहरण द्यावी इतपत तरी त्यावेळेला एस्टॅब्लिश असेल. त्यामुळे ही उदाहरणं लक्षात घेतली तरच हे म्हणता येतं. काय म्हणता येईल, असं ठोस प्रमाण असं नाही दिसू शकत. पण शस्त्राच्या बाबतीतलं उदाहरण म्हणता येतं. रामायणाच्या काळामध्ये कैकेयीचं शस्त्राचं अध्ययन झालेलं होतं. दशरथाबरोबर ती युद्धाला सुद्धा जात होती, युद्धकलेमध्ये निपुण होती, हेही लक्षात येतं. अशी फुटकळ उदाहरणं जरी सापडली तरी सुद्धा ती प्रमुख व्यक्तींची उदाहरणं प्रसिद्ध आहेत. बरोबर. आज थोडीफार चर्चा झाली याचं बरं वाटतंय आणि विद्यार्थ्यांनी अशाच उद्या आणि परवा सुद्धा चर्चेमध्ये सहभाग घ्यावा असं मी आवाहन करते. आजचा विषय खरं तर मगाशी केळकर सर म्हणाले तसं मोठा आहे खूप, पण त्याची झलक आपण आज पाहिलेली आहे. त्याच्यात असे छोटे छोटे मुद्दे आहेत की ज्याच्यावरती आणखी प्रकाश टाकता येईल. मला आपण हे शिकत असताना आपणही ज्या वेळेला ह्या संस्कारांमध्ये सहभागी होत असतो त्यावेळेला, म्हणजे आता वेळ कमी आहे म्हणून, पण मी एक माझी हे विचारून ठेवते की पुरोहित म्हणून तुम्हाला अनुभव काय आहे की आज जो समजा उपनयनाचा किंवा मुंजीचा संस्कार आहे तर त्याच्यामध्ये रूढी खूप जास्त शिरलेल्या आहेत आणि संस्कार जरा मागे पडलाय असं वाटतं आणि त्यामुळे त्या संस्काराचं महत्व तेवढं राहत नाही. म्हणजे उपनयन संस्कारामध्ये खूप नटून थटून लोक आलेली आहेत, हे तसं दिसताना विरोधी चित्र वाटू शकतं. तर याबद्दल तुमचा अनुभव असा कुठे अपवादात्मक तरी आहे का की या संस्काराला अनुकूल असं वातावरण तुम्हाला कुठे पाहायला मिळालेलं आहे? आणि मग आपण थांबूया. एवढा एकच प्रश्न शेवटचा विचारते. नाही, याच्याबद्दल कसं आहे माहितीये का, समाजाला सजग करण्याचं काम आमचं आहे.
आणि ते काम जर आम्ही केलं नाही तर आम्ही पुरोहित ह्या शब्दाला जागलं नाही होणार. म्हणजे समाजाचं हित बघणं हे जर का बघायचं असेल तर समाजाला जागरूक केलं पाहिजे, एक भाग. दुसरा भाग असा की जिथे जिथे अशा प्रकारचा समाज आपल्याला दिसतो, लोक दिसतात, तिथे तिथे थोडा वेळ काढून ह्या संबंधातली थोडी तरी संक्षिप्त माहिती देणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणजे उदाहरणार्थ, मी ज्या वेळेला अशा प्रकारच्या काही समारंभाला जातो त्यावेळेला प्रत्यक्ष उपनयनाच्या दिवशी ही माहिती ऐकण्याची कोणाचीही मनस्थिती नसते. तर ज्या दिवशी घरी देवग्रहमक होतं त्याच दिवशी आपण आता मुंज करणार आहोत, तर आपण मुंज करणार आहोत म्हणजे काय करणार आहोत हे एक 5-10 मिनिटं आपण सांगितलं पाहिजे. आणि तसं मी मुद्दाम सांगतो. आणि हे सांगण्याचा परिणाम दुसऱ्या बाजूने असा होतो की ज्या वेळेला नंतर त्या घरामध्ये काही प्रमाणात काही कामाला ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला तिथलीच लोक सांगतात की तुम्ही सांगितल्यामुळे आम्ही आमच्या मुलाला काय प्रकारची सवय लावावी याच्याबद्दल आम्हीच आता जास्त जागरूक आहोत. मगाशी मी म्हटलं की गुरुच्या घरी गेल्यानंतर गुरुनी सांगितलेली आज्ञा पाळणं, मग घरात असताना आई वडिलांची आज्ञा पाळणं हे तेवढं महत्वाचं नाही का? मग गुरु शिस्तीत वागत असतील तर शिष्यही शिस्तीत वागेल, मग आई वडीलही शिस्तीत वागले तर मुलंही शिस्तीत वागतील. ह्याचा परस्पर परिणाम आहे आणि तो आजच्या काळात सुद्धा लागू आहे. हे आजच्या काळात सुद्धा लागू आहे हे वारंवार सांगणं गरजेचं असतं. हा फक्त एक समारंभ नसून तो एक संस्कार आहे आणि तो आजच्या काळात सुद्धा लागू आहे. हे आजच्या काळात लागू आहे हे जास्त बिंबवणं गरजेचं असतं. बरोबर. ठीक आहे, आज आपण आजच्या व्याख्यानानंतरचा स्वल्प विराम देऊया. मी डॉक्टर माधव केळकर यांना धन्यवाद देते, तसंच सर्व उपस्थितांनाही धन्यवाद देते आणि शांती मंत्रानं आजचा आपला हा कार्यक्रम थांबवूया. उद्या पुन्हा 4 वाजता आपण भेटतो आहोत विवाह संस्कार या विषयावर ऐकण्यासाठी. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. धन्यवाद.